नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे जिल्ह्याच्या गेल्या 50 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मनमाड-इंदोर रेल्वेमार्ग प्रकल्पाला आता प्रत्यक्ष गती मिळाली आहे. बाळापूर फागणे परिसरातील रेल्वे स्थानक व ट्रॅकच्या कामाची आमदार अनुप अग्रवाल, डॉ. सुभाष भामरे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी पाहणी केली. प्रकल्पासाठी 18,000 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून धुळे-नरडाणा टप्प्यात 37% आर्थिक प्रगती झाली आहे. तसेच 76% भूसंपादनात पूर्ण झाले असून आगामी कुंभमेळ्यापूर्वी हा रेल्वेमार्ग पूर्ण करण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले आहे. गेल्या 50 वर्षापासून धुळे जिल्ह्यातील नागरिकांची स्वप्न बघितलं होतं की मनमाड-इंदूर रेल्वे व्हायला पाहिजे. 2014ला मला खासदार म्हणून निवडून पाठवलं आणि जनतेने माझ्यावर जबाबदारी सोपवली की मनमाड-इंदूर रेल्वे मंजूर करून आणा. सतत 10 वर्ष प्रयत्न केल्यामुळे गडकरी साहेबांच्या माध्यमातून, आपले लाडके प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या माध्यमातून, तिन्ही रेल्वे मंत्री सुरेश प्रभू साहेब असतील, पियुष गोयल असतील आणि अश्विनी वैष्णव साहेब असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून या रेल्वे प्रकल्पाला मंजुरी मिळवण्यात मी यशस्वी झालो. 2 सप्टेंबर 2024ला 18,000 कोटी रुपये या प्रकल्पासाठी मंजूर करण्यात आले आणि कॅबिनेटची मंजुरी देण्यात आली. त्याच्या आधीच पहिला टप्पा म्हणून बोरवीर-नरडाणा 51 किलोमीटरचं काम सुरू होऊन गेलेलं होतं. आज आपण ज्या ठिकाणी उभे आहोत ते बोरवीर-नरडाण्याच्या पहिल्या टप्प्यातल्या कामाचं अतिशय जोरदार काम चालू आहे. अशा ठिकाणी आपण उभे आहोत आणि येत्या 1 ते 1.5 वर्षात बोरवीर-नरडाणा हा मार्ग पूर्ण होईल आणि रेल्वे धावायला लागेल. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.